संशयाच्या भूतानं पछाडलेल्या एका नवऱ्यानं भयंकर मोठं कांड केल्याची अमानवीय घटना महाराष्ट्रात घडली आहे। बायकोच्या चारित्र्यावर संशय आल्यानं त्यानं झोपेत असलेल्या आपल्या पत्नीवर आणि चिमुकल्या बाळावर सपासप वार करून संपवलंय। राहुल हरी म्हस्के वय वर्ष 35 यानं चारित्र्याच्या संशयावरून गाढ झोपेत असलेल्या पत्नी रुपाली वय वर्ष 30 आणि मुलगा रियांश वय वर्ष 4 याच्यावर कुऱ्हाडीनं सपासप वार केले। डोक्यावर वर्मी घाव बसल्यानं दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले। आवाजामुळे राहुलच्या आईला जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला। यामुळे शेजारी राहणारे मदतीला आले। गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चिमुकल्या रियांशचाही या हल्ल्यात जीव गेला। या प्रकरणी मृत रुपालीचे वडील भास्कर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मेहकर पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। जालना जिल्ह्यातील मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेल्या राहुल यांचा विवाह रुपाली हिच्याशी झाला होता। मात्र गेल्या काही दिवसापासून राहुलच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय येऊ लागला आणि त्यांच्यात वारंवार खटके उडायला सुरुवात झाली। 29 डिसेंबरच्या उत्तर रात्री शिक्षक कॉलनीमधील रहिवासी साखर झोपेत होते। उत्तर रात्री पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास राहुलनं रागाच्या भरात हातात कुऱ्हाड घेऊन पत्नी रुपाली आणि निष्पाप पुत्र रियांश यांच्या डोक्यावर सपासप वार केले। ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावरच आरोपी राहुल भानावर आला। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधला। मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले। पोलिसांनी आरोपी राहुलला ताब्यात घेतले। या घटनेचा तपास मेहकर पोलीस करत आहेत।